हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथं ना सकाळी सकाळी माझे चुरमुरे चाळून ठेवायला चालू आहे, कारण पाकिटं जरी आणली ना तरी त्यात थोडं का होईना काहीतरी मस्तच राहतं. चला, आज आहे सोमवार, म्हणजे चतुर्थी आणि सोमवार दोन्ही सोबतच आले आज. तर सकाळी सकाळी आधी मंदिरात जाऊन आले मी. महादेवाच्या मंदिरात जर सोमवारी जाते, आणि त्यानिमित्तानं माझी आज गणपती बाप्पाची पण पूजा झाली. कारण मला अगोदर सकाळी लक्षात नव्हतं आज चतुर्थी आहे म्हणून, कारण प्रत्येक सोमवारी मंदिरात जाते. इथं माझं बोलणं अर्धच राहिलं होतं, कारण मला चतुर्थी आहे म्हणून लक्षात नव्हतं. मंदिरात गेल्याच्या नंतर माहीत झालं मला. तर इथे ना सकाळी सकाळी मंदिरातून जाऊन आल्याच्या नंतर म्हणलं मेहंदी तर भिजवून ठेवू, कारण खूप दिवस झालं मेहंदी लावायचं चालू होतं, पण मला मेहंदी लावायला काही मुहूर्त लागत नाही. आणि मेहंदी वगैरे असं काहीच वापरत नव्हते, काहीच वापरत नव्हते मी. चेहऱ्याला नाही, केसाला नाही, कशालाच काही नाही. पण आता सुरुवात केली वापरायला काय पण आता मला पश्चाताप व्हायला की मी उगाच मेहंदी लावायला चालू केली असं वाटायला लागले. कारण पहिले माझे केस खरंच चांगले होते, आणि मेहंदी लावायलापासून केस एक पांढरे दिसायला लागले. ते सगळ्या बायका लावतात बाबा, सारखंच मेहंदी लावतात, मग आपण नाही लावत असं वाटायचं मला. आणि केसानं मेहंदीनं केस पण छान होतात असं ऐकलं, त्यामुळे मी लावायला सुरुवात केली. आता वाटायला उगाच लावायला सुरुवात केली. तरी पण 2-4 महिने केव्हा लावली होती मी? 4 महिने झाला असेल, 4-5 महिने झाला असेल मेहंदी लावली नव्हती, त्याच्यावर आता लावायला घेतले. तर असं एक फायदा आहे, केस पांढरे व्हायला लागलेत मान्य आहे, पण एक फायदा आहे, केसाला मेहंदी लावली ना मी तर माझे केस क्लिअर कट गळायचे बंद होतात, कसलेच केस गळत नाहीत. आता तर केस गळणी माझी बंद होते, त्यासाठी मी मेहंदीचा वापर करते. तर इथे बघा, केसासाठी मी अगोदर पाण्यामध्ये मेथ्या, कढीपत्ता, आपलं जास्वंदीचं लाल फूल, ते चहापत्ती हे सगळं टाकून पाणी उकळून घेतलं. आणि नंतर मग ते सगळं त्यात टाकून थंड झाल्याच्या नंतर त्यात पाणी टाकायचं आणि कालवून ठेवायचं. आणि जेव्हा लावायचं आहे तर तेव्हा लिंबू टाकायचा मध्ये, जे कोंडा वगैरे काय असला तर निघून जातो त्यामुळे. तर ते बघा, मला काटीशेव करायचे आहे, तर त्यासाठी मी इथं पाणी उकळायला ठेवलं होतं. अंदाजपणेच पाणी ठेवलं होतं, असं मोजून वगैरे काही ठेवलं नव्हतं. पण थोडंसं पाणी जास्त झालं माझ्याकडून, त्यामुळे कदाचित माझ्याकडून ह्यावेळेस काटीशेवमध्ये तेल पीत होतं, कारण ह्यावेळेस माझी काटीशेव खूप तेल पिली. मला पाहिजे तशी यावेळेस काटीशेव झाली नाही. आजपर्यंत माझी एकदा पण काटीशेव माझी कधी बिघडली नव्हती, पण आज फर्स्ट टाईम माझी काटीशेव बिघडली म्हणजे बिघडली नाही, छान झाली होती, पण मला पाहिजे तशी झाली नाही, कारण तेल पिते होती जास्त त्यामुळे. तर आणि वातावरणामुळे थोडी साधाळी पण, थोडीफार कडक झाली, थोडीफार साधाळत पण होती. आणि जेवढं पीठ मी घट्ट करेल तर तेवढी काटीशेव काटेरी होत होती, आणि जेवढं मी पीठ नरम करेल तर तेव्हा एकदम नॉर्मल व्हायची. त्यामुळे मी पीठ घट्टच ठेवलं आणि काटेरी अशी काटीशेव केली, कारण काटीशेव म्हटलं तर त्याला काठी असल्याशिवाय चांगली वाटत नाही. तर तळायला पण खूप उशीर झाला, कारण मोठ्या गॅसवर जर तळलं ना तर काटीशेवमधून कच्चे. आज दिवस गेला काटीशेव करण्यामध्ये. आता चिवडा करायला चालू आहे त्याच कढईमध्ये. कढई तर बघा आमची कसली खराब झाली कढई, घासायला 2 दिवस लागेल. आता बघा चिवडा करायला चालू आहे. आता मामी बरोबर शिवानीला फिरायला जायचं आहे म्हणून मामी शिवानीचा सारखा फोन चालू होता. इकडून एकीचं हे कपडे घेतले का, ते कपडे घेतले का, अशी हो तुम्ही बॅग भरली का, हे भरले का, ती भरली का, चालू होतं दोघीचं सारखं फोन होता. तर असं इथं आता संध्याकाळची काटीशेव वगैरे करून घेतली. आणि इथं माझा गुरुवार होता त्या दिवशी, चतुर्थी होती माझी. मला आय थिंक वाटलं गुरुवार होता, पण चतुर्थी होती. आणि त्या दिवशी मला करायची होती दूध खीर, कारण काकूला पण खूप आवडते, मग काकूने सांगितली होती. आणि सामान पण काही नव्हतं घरामध्ये, बघा करायचं काय, तर जे आपल्या शेवया होत्या तर त्याच शेवया मी तूप टाकून भाजून घेतल्या. आणि इथं ना ड्रायफ्रूट पण सगळे संपले होते ह्यावेळेस, कारण बरेच दिवस झाले ड्रायफ्रूट आणलेलेच नाही आहेत, कारण त्याचं असं मी काही केलंच नाही त्यामुळे. तर खारीक होती आपली, खारीक खिसून घेतली आणि खोबरे खिसून घेतले, आणि तीच दोन्ही मी तेलात भाजून घेतलं. आणि तर त्याच कढईमध्ये मी दूध उकळायला ठेवले. आणि दूध उकळायच्या नंतर आपली जी शेवया होत्या घरच्या त्याच शेवया मी त्या टाकून घेतल्या. आणि नंतर मी खोबरं आणि आपलं खारीक तर ती खिसून त्या दुधामध्ये टाकली. तर इतकी छान लागत होती ना, ड्रायफ्रूटची सुद्धा गरज पडली नाही, एवढी छान आपली दूध खीर झाली होती. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे ट्राय केल्याशिवाय तर कळणार कशी लागते काय लागते. तर
कारण इथे मी वास घेऊन बघत होते पण खूप छान वास येत होता त्यामुळे. तर चला आता स्वयंपाक झाला माझा. सकाळपासून दिवस आज पूर्ण कामातच गेला माझा. काठीशेवाला जास्त टाईम जातोय खरं तर, कारण काठीशेव म्हणजे मोठा छोटा गॅस करीत काठीशेव तळायला लागतो. त्यामुळे खूप उशीर झाला काठीशेव करायला. आणि आत्ता दूध खीर केली आहे, कारण सगळं तिखटच झाले त्यामुळे आता दूध खीर केली आहे. चपात्या तर आहेत सकाळच्याच सगळ्या, आणि आत्ता भाजी आणि दूध खीर केली आहे आणि चिवडा एक करून केला आता. तरी त्यांना 2-3च मला चपात्या बनवायच्या होत्या, कारण सकाळी चपात्या केलेल्या खूप होत्या, कारण दिवसभर कोणी जेवलंच नाही. आणि 2 चपात्याच पीठ होतं, त्याचं 2 चपात्या बनवायला चालू होतं. भाजी करून घेतली, दूध खीर केली आणि त्या 2 चपात्या बनवते. आणि सकाळी ना गुळाचं कापण्या बनवायच्या होत्या, कारण काकून बोलले की त्या दिवशी केलेल्या जरा कडक झाल्या होत्या, कारण त्यात मी तांदळाचं पीठ वापरलं होतं. काकूला खाता नाही आलं, त्यामुळे मग काकू म्हणले की आज डबल एकदा कर. तर तेच मी सकाळी मळून ठेवलं होतं. तर म्हणलं चला चपात्या झाल्याच्यानंतर ते बी हातासारखं करून घेऊ. कंटाळा तर खूप आला होता, कारण दिवस कामातच गेला होता. पण म्हणलं चला कंटाळा करून तर नाही भागायचं, कारण आत्ता पण आपल्यालाच करायचं, नंतर पण आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे बघा इथं मी कापण्या बनवते. आमच्या इकडे तर कापण्या म्हणतात त्याला गुळाच्या. तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर मला नक्की सांगा. तर इथे बघा मळून ठेवल्यामुळं सोपं गेलं आणि फास्ट झालं, आणि जास्त काही नव्हतं मळल्याला, थोडंसंच मळलं होतं. तर इथे बघा तळून घ्यायला चालू आहे. हे फास्ट झालं, ह्याला काही टाईम लागला नाही करायला, त्यामुळे मग हातासारखं लगेच करून घेतलं. ठेवलं असं तसंच राहून गेलं असतं. तर चला मग आजचा छोटासाच व्हिडिओ होता, जास्त काही शूट केलं नाही, कारण काठीशेव चिवडा वगैरे हे तर काही नॉर्मल जेवण होतं आपलं. दिवाळीच्या टायमाला तर भरपूर असं शेअर केलेलं होतं, त्यामुळे यात काही मी जास्त घेतलं नाही. आणि आता चतुर्थी असल्यामुळे आता इथं माझी पूजेची तयारी चालू होती. आपल्या गणपती बाप्पाचा अभिषेक करायला चालू आहे. तर पंचामृताने अभिषेक करायचा होता, पण दूध तापून ठेवलं होतं मी, त्यामुळे ब्रह्मासी तो साक्षात मतोसी नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वम अववक्तारम अवश्रोतारम अवधातारम अवनुचानाम अवशेषम अवपश्चातात् अवपुरुषातात् अवत्तरातात् अवदक्षिणातात् अवचतुर्धातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तितः वाण्मयोऽसि चिन्मयः तो सच्चिदानन्दमय ब्रह्ममयः तो सच्चिदानन्द द्वितीयोऽसि तो प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगन्ततो जायते सर्वं जगन्ततो सृष्टिति सर्वं जगन्त लमेष्यति सर्वं जगन्त प्रत्येति भूमिरापो नलो नीलो नभः तो चरित्रे वाक्पदानि गुणत्रयातीतः देहत्रयातीतः. तर बघा इथं गणपती बाप्पाची पूजा वगैरे माझी सगळी झाली. साधी सिंपलच पूजा मांडली, कारण मंदिरात मी ऑलरेडी सकाळी सगळी पूजा करून घेतली होती मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे. आणि दुर्वा आणायचं लक्षात नाही राहिलं, कारण दिवसभर कामच होतं. तर चला आता इथं शिवानीची पॅकिंग करायला चालू आहे. व्हिडिओचा एंड करते. बाय.